आज आहे भोगी, तर सर्वप्रथम सर्वांना भोगींच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळी उठले आणि अंघोळ केली. आज होती भोगी, सो त्यामुळे हेअर वॉश पण केला होता आणि नंतर ना रात्री मी झोपते माझ्या हातावरती मेहंदी काढली होती आणि सकाळी अशी काहीतरी रंगली होती. तसं नवऱ्याचं प्रेम आहे म्हणावं, नाही का? आणि मग परत मला रांगोळी पण काढायची होती घरासमोर छोटीशी, म्हटलं रांगोळी काढून घ्यावी आणि इकडे रांगोळी पण काढून घेतली. तसं तर खरंच खूप उशीर होत होता, कारण भोगींची भाजी वगैरे बनवायची होती. मिक्स भाज्या होत्या. सगळ्या भाज्या एकत्र करून भाजून वगैरे घ्यायच्या होत्या. सगळ्या भाज्या भाजून घेतल्या, मसाला केला आणि नंतर भाजी शिजत ठेवली. तसं तर माझी पहिलीच संक्रांत आहे, त्यामुळे मला जास्त काही माहिती नाही. पण मम्मी सांगत होत्या, की कसं काय करायचं, भाजी कशी बनवायची. सो ते सगळं मम्मींचं ऐकून भाजी वगैरे बनवून घेतली व्यवस्थित. इकडे भाजी शिजत होती आणि खरंच ही भाजी शिजण्यासाठी खूप वेळ लागतो. मग 2 तास तरी लागले या भाजी शिजण्यासाठी. परत मग इकडे भाकरी पण बनवून घेतल्या आणि भोगीच्या दिवशी ना बाजरीच्या भाकरी आणि मिक्स भाजी असते भोगीची. खरंच हे कॉम्बिनेशन खूप छान असतं आणि बाजरीच्या भाकरीला वरतून तीळ पण असतं. सुरुवातीला मला तीळ कसे लावायचे समजत नव्हते. मी वरतून तीळ टाकत होती भाकरीच्या वरती. पण परत मम्मी बोलल्या, की जो आपण पिठाचा गोळा मळतो त्या गोळ्यावरती लाव थोडेफार दोन्ही साईडनं आणि नंतर भाकरी थापून झाल्याच्या नंतर पण वरती लाव. मग तशा प्रकारे मी तीळ वगैरे लावून घेतली भाकरींवरती आणि भाकरी तव्यावरती व्यवस्थित भाजत नव्हत्या. सो त्यामुळे गॅसवरती भाजून घेतल्या तव्यावरती थोडंफार शेकून घेऊन. मग इकडे भाकरी एवढ्या साऱ्या बनवल्या होत्या, कारण संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी पण ह्या भोगीच्या भाकरी खायच्या असतात. सो त्यामुळे थोड्या जास्तच बनवल्या होत्या. परत ना इकडं सगळ्यांना संक्रांतीमध्ये वाटण्यासाठी खोबरं लागतं. मी खोबरं किसून घेतलं आणि माझा जो चुडा होता तो कमी होता, त्यामुळे चुडा पण घालून घेतला हातामध्ये भरपूर सारा. खरंच नवरीवाली फिलिंग येत होती आणि हे मी गुलाबाचं फूल लावलेलं. त्याच्या काय पाकळ्याच गळून पडत होत्या. असो, आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया पुढच्या ब्लॉग